तुम्ही माझ्या मागचा परिसर बघू शकता, एवढा ब्युटिफुल प्लेस आहे। ही बदका बघा, जर मेकअप केला असेल एखादीने तर आबासा त्यानं अख्खा मेकअप फुटाचा। ही पक्षी बघा, धराधर उडत नुसतं। सिटी पाण्यान सिटी बोलू शकतो। आपल्या इथं फक्त पूर आला का आपण पाणी बघतो, पण ही सिटी पाण्यामध्ये माय नुसती दुधासारखी। गुड मॉर्निंग गाइस, राईट नाव वाजलेत 9:35। आज एक नवीन प्लेस आणि नवीन जागेवर ट्रॅव्हल करतोय, तुम्हाला दाखवतो। आता हा जो माझ्या मागे आहे बोलोनिया रेल्वे स्टेशन आहे, इकडनं एक नवीन जागेवर जायचं आहे। चला पुढे जाऊ, आपण काय काय बघायचं आहे ते दाखवूया। हा पूर्ण रेल्वे स्टेशन आहे। तिकीट ऑलरेडी बाय केलेली आहे, 10 वाजून 10 मिनिटांनी ट्रेन आहे। या प्रकारचं तिकीट आहे आणि हे तिकीट घेऊन तुम्हाला पंच करायला लागेल। असती एक मशीन येते, त्याच्यामध्ये पंच करायचं। या प्रकारची इथे तिकीट अशी पंच करायला लागतात। पंच झाल्यानंतर आता हा तिकीट झाला व्हॅलिड। जर तुमच्याजवळ तिकीट जर पंचिंग नसेल तर कायद्यानुसार गुन्हा आहे आणि तुम्हाला फाईन आहे, तो व्हॅलिड होऊ शकत नाही, है ना। समोर जे पिवळ्या बोर्डवर तुम्ही बघू शकता, येलो कलरचा बोर्ड आहे, त्याच्यावर प्लॅटफॉर्म नंबर दिलेले आहेत। त्या प्लॅटफॉर्म नंबरवर जायला लागेल आणि तिकडनं एका नवीन जागेवर चाललोय। ती जागा पुढे दाखवतोय। जागा एवढी ब्युटिफुल आहे की तुम्ही ज्यांनी इटलीमध्ये आलेत त्यांना माहिती आहे, जर ज्यांनी नसेल तर तुम्ही बघा पुढे। जबरदस्त जागा आहे, सॉलिड जागा आहे। आता जस्ट ट्रेन स्टेशनवर पोहोचतोय, एक्सिलेटरवरनं वरती एंट्री करतोय। जवळजवळ 1.5 तासाची जर्नी आहे इकडनं। बोलोनियावरनं ज्या दिशेला चाललोय ती 1.5 तासाची जर्नी आहे, तुम्हाला दाखवतो। आणि ही जी समोर लागलेली आहे ही ट्रेन आहे। ट्रेन बघा तुम्ही, वेट केलं आता जो साधन घेतली। चला पुढे बघू। चाओ बुongiorno grazie, एक्झॅक्टली हे वर्ड तुम्ही इटलीमध्ये आला तर तुमच्या कानावर भर भरून जिथे जाल तिथे जाल, जिथे जाल तिकडे जाल, तोच वर्ड भेटेल। आता बसलोय ट्रेनमध्ये आणि ट्रेन आमची निघाली आहे। 10 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत, घड्याळात आपले वाजले 10 वाजून 10 मिनिटं। ट्रेन निघाले आणि ज्या प्लेसवर चालू आहे, ज्या जागेवर चालू आहे, ती एवढी ब्युटिफुल जागा आहे का वर्ल्डमध्ये ब्युटीच्या नावाने ओळखली जाते ती जागा। मी जर आल्या इटलीमध्ये, तुमची जे इटलीची आयटनरीमध्ये आले तर आयटनरीमध्ये डेफिनेटली ही जागा असते। तुम्हाला ज्या पॅकेजमध्ये बुक करतो त्या पॅकेजमध्ये तुम्हाला दाखवते तो प्लेस एवढा ब्युटिफुल आहे। तुम्हाला त्या जागेवर गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो काय प्लेस आहे ते। चला राऊंड करू। आणि जवळजवळ 2 तास प्रवास केला। 2 तास प्रवासानंतर जागेची आतुरतेने वाट बघत होतो, त्या जागेवर पोहोचलेलो आहे। आणि तुम्ही जागा माझ्या मागे बघू शकता, त्याच्यावरनं तुम्हाला कदाचित अंदाज झाला असेल मी कुठे आलो। आणि ही दुनियामध्ये ब्युटिफुल मानणारी सिटी आहे। चला दाखवते तुम्हाला। फायनली ज्याची वाट बघत होतो त्या स्टेशनवर उतरलेलो आहे आणि माझ्या मागे परिसर बघू शकतो तुम्ही। हा जो स्टेशन आहे वेनिस स्टेशन आहे। मी बोलोनिया टू वेनिस आलेलो आहे। किती खर्च झाला, काय खर्च झाला ट्रेनचा ते तुम्हाला लास्टला सांगतोय। आणि हा दुनियामध्ये ब्युटिफुल असं प्लेस आहे वेनिस। प्रत्येकांचे स्वप्न आहे तिथे येण्यासाठी। जे आलेत त्यांना विचारा तुम्ही, एवढं सुंदर सिटी आहे, भरपूर आहे। चला तर आपण एक्सप्लोर करूया पुढे। तुम्ही माझ्या मागचा परिसर बघू शकता, एवढा ब्युटिफुल प्लेस आहे।
ऑन सिटी आहे. वर्ल्ड मध्ये नाही, दुनियामध्ये एकदम जाम भारी प्लेस असं आहे. सॉलिडच आहे दुनियामधलं प्लेस. ही बघता बघा, हा पार पडला तो. या ज्या आलेल्या बोटी आहेत त्या रेंटवर घेऊ शकतो तुम्ही. डिपेंड चार्जेस आहेत त्यांचे वेगवेगळे. हे पक्षी बघा धराधर उडतं नुसतं. पाण्यात अशी सिटी आहे, पाण्यान सिटी बोलू शकतो. आपल्या इथं फक्त पूर आला का आपण पाणी बघतो, पण ही सिटी पाण्यामध्ये सिटी आहे पूर्णचे पूर्ण. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, ही आहे तिकीट काउंटर. तुम्हाला जर एक्सप्लोर करायची असेल वेनिस सिटी, वॉटर बोट वगैरे, तर इकडनं तिकीट बाय करा आणि एक्सप्लोर करा. डिफरंट प्लेसची नावं आहेत. ज्या प्लेसला तुम्ही पहिला गुगल सर्च करा तुमच्या माहितीसाठी, आणि ज्या प्लेसला जायचं असेल त्या प्लेसला तुम्ही जा. इकडे काउंटरला सांगा, तिकीट देतील, तिकीट बाय करा आणि फिरा. चला पुढे एक्सप्लोर करूया आपण सिटी. टोप्या बिप्या, ऊन बिन लागला तर टोप्या, सनग्लासची दुकान आहे तिथे, ते पण घेऊ शकता. वरती जिना आहे, जिन्यावर बघू जाऊन आपण काय काय दिसतंय. तुम्ही जर या स्टेपवर चढून वरचा जर व्ह्यू बघायचा प्रयत्न केला तर हा असा व्ह्यू काय दिसतोय. बाजूला रेस्टॉरंट आहेत, जी फुलं वगैरे लावलेत ते रेस्टॉरंट आहेत, आणि या साईडला हॉटेल आहेत. प्रत्येक टुरिस्ट आलेला आहे. काका काकी बघा टोपीला हात लावून फोटो काढताना. तो जो समोरचा आहे तो रेल्वे स्टेशन आहे, तिकडनं बाहेर आलाय. हा तिकीट काउंटर आता दाखवला तो. या काय आहे, चर्च आहे. चला पुढे एक्सप्लोर करूया. आता तिकडनं निघालो, इथल्या गल्ल्या एक्सप्लोर करतोय. तुम्ही गल्ल्या बघू शकता इथल्या. आवडा गरम पडलाय ना बाबा बाबा, फार ऊन आहे. टोपी घातल्याशिवाय पर्याय नाही. ती खरोखर टोपी बिपी विकतात ती माणसं बरोबरच विकतात. हे जे बाजूला आहेत ते रेस्टॉरंट आहेत. म्हणजे वरती बघा तुम्ही लॅम्प वगैरे लावलेत ते, आणि जो ब्लॅक शर्ट वर आहे ते रेस्टॉरंट आहेत बाजूला. रेस्टॉरंट आपण नंतर एक्सप्लोर करूया. हे जे आहेत ते छोटे छोटे कॅनल आहेत. या कॅनलमध्ये तुम्ही गोंडलला राईड करू शकता. गोंडलला बोललं म्हणजे ही जी बोट चाललेली आहे ना, त्या बोटमधून राईड करू शकता. त्याचे डिफरंट चार्जेस आहेत. काही लोक फोटोशूटसाठी यूज करतात, काही लोक 15-20 युरो घेतात जस्ट 10-15 मिनिटासाठी व्हिडिओ आणि शूटसाठी. असं पण इथे चालते. पूर्णच्या पूर्ण जी सिटी आहे पाण्यामध्ये आहे. हे बघा काका एंट आहे बघायला. आणि फोटो सेक्शन इथे या ब्रिजवर एवढं चाललेलं आहे का भरपूरच चाललेलं आहे फोटो सेक्शन. तुम्ही माझ्या मागे पण बघू शकता, फोटो सेक्शन एवढं चाललेलं आहे. असे भरपूर बीच आहेत आणि भरपूर कॅनल आहेत या ठिकाणी. फिरताना तुम्ही टुरिस्ट भरपूर बघू शकता. आजूबाजूला चर्च आहेत, काही घरं बंद आहेत, काही हॉटेल आहेत आणि काही शॉप पण आहेत. गोंडवल्यामध्ये पाण्यामध्ये सिटी असल्यामुळे एवढी फेमस आहे का पुरे दुनियामध्ये नंबर 1 ला आहे सिटी. चला पुढे एक्सप्लोर करूया. गल्ल्या फिरताना असा आनंद येतोय ना का जामच टुरिस्ट आहेत. तुम्ही जिकडे बघतील ना तिकडे ब्युटिफुल म्हणजे ब्युटिफुल. ही जी सिटी स्पेसिफिकली ओळखली जाते ती ब्युटीच्या नावाने अख्खी दुनिया नंबर 1 ची. आता तुम्ही बघितलं फ्रॉड करून बाहेर
हे प्रत्येक गल्ल्यामध्ये असे लोक आहेत जी वेशभूषा करून उभे आहेत. तुम्हाला जर त्यांच्या जोडीला फोटो काढायचा असेल तर चार्जेस घेतात. तुम्ही जे सकुशीत देऊ शकता ते देऊन तुम्ही त्यांच्या जोडीला त्यांच्या वेशभूषाच्या जोडीला फोटो काढू शकता. खिडक्या बघा ना, कुंड्या बघा खिडक्यांना लावलेल्या, जबरदस्त एकदम. कुंड्या बघा खिडक्याला ज्या आहेत ना, कुंड्या बघा, फुलं बिलं, पाणी टाकलाय खाली पाणी मरलेल. कशाचं काम, नुसतं भांडणाचं काम. माझी फुलं तोडली ना, माझी ही झाडं मोडली. मग आईला तर नाही, गरम वाला ओसाडच दिसत, नुसते बंदच झाले दिसत. इव्हिनिंगला इथे माहोल चांगला असेल कारण की लाईट वगैरे ह्या पद्धती असतील. कुठल्या गल्लीत काय फिरतो काही समजत नाही. जिथे बघा तिथे नुसत्या गल्ल्या बोलल्या. हे बघा, हा इथला मला वाटतं ट्रेडिशनल पोशाख असावा. गल्ल्या बघा तुम्ही, गल्ल्या फिरता फिरता तुम्ही स्वतःला हरपून जातील अशा गल्ल्या आहेत. लोकांच्या कुंड्या बघा, खिडकीवरती ज्या कुंड्या लावल्या त्या कुंड्या बघा, झाडं बिरं कशी एकदम जबरदस्त. झाडाला फुलं पण लाल लाल फुलं आलेत. तुम्हाला वाटू शकते का नक्की यो प्लेस कुठला आहे. तिच्या आईला त्याने वेनिस बद्दल असं म्हटलं जाते का या गल्ल्या ज्या आहेत एवढ्या हॉरेबल गल्ल्या दिसतात, म्हणजे हॉरेबल प्लेस असा मानला जातोय. हॉरेबल प्लेस डिक्लेअर केलेला आहे वेनिस मध्ये. तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकता, नुसतं शांत आणि सुसाट पडलेला आहे. या गल्लीत फिरता फिरता मला एक एटीएम दिसला. इथे एटीएम ची पण सुविधा दिलेली आहे इकडे. हाय, चाव चाव, न्यूयॉर्क. पाहुणी न्यूयॉर्कची होती. पाहुणी जाम खुश होती. आणि ऍक्च्युली हा प्लेस हॉन्टेडच्या नावाने ओळखला जातोय. तुम्ही जर गल्ल्यात फिरतील ना तर तुम्हाला जाणवेल खरोखर कोण लोक नाही ना, काय नाही. हिच्या आईला पैसे देऊन अंगावर झपाटण्याची कामं, घरा गेला का लिंबू उतरवायला लागेल अशी परिस्थिती. एखाद्या कुठल्या तरी भक्ताकडे जाऊन अशी परिस्थिती वाटते गल्लीत फिरताना. बघा गल्ल्या नुसत्या सामसूम गल्ल्या, कुत्रा नाही गल्लीला. असा व्हॉइस येते, आवाज येते, कोण राहिल इकडे मराला, पैसे देऊन तुझ्या आईला अंगावर घेणार. बाहेर निघलो आता. हा जो रस्ता जरा बरा आहे. कॅनलच्या बाजूनी जो लोकसंख्या जिथे चालते कॅनलच्या बाजूनी तिथपर्यंत ठीक आहे, म्हणजे तिथे फिरताना काय वाटत नाही. पण गल्लीत फिरताना असं वाटतं बाहेर येईल काय लोक लुटतील बिटतील का काय, अशी आतमधून फील येते. आतमधून काय सांगेल पण. आणि आजूबाजूला रेस्टॉरंट, चांगले रेस्टॉरंट, सुपर मार्केट पण आहे तिथे. काकी कुत्रा घेऊन खाली. आणि कॅफेच्या बाजूला लोक चांगले कॅफेच्या बाजूला बसतात. जेवायला बसले, दुपारचा एक्सप्लोर करतात. जेवढं तुम्ही फिरतील आजूबाजूला तेवढं फिरताना एक फीलच वेगळा येते. बंधू बोट घेऊन येताना बघा, ब्युटिफुल छोटे छोटे कॅफे आहेत तिथे. मेनू पण बाहेर लावलेले आहेत बॅनरवर. लोक बसलेले आहेत, मस्त लहान मुलाला घेऊन वरती. जिन्याच्या खालची जाताना
डोक्याला लागेल. त्याच्या आईला डोका खाली वाकवला, घुसला, ते बाजूला निघला. गाडी हुशार आहे. अक्षरशः गल्ल्या बिल्ल्या फिरून कंटाळा आला. आता इकडून निघतो, मरून दे. या आईला भूक लागले जाम. उन्हाचे एवढा ऊन पडलाय ना का नको तो वेनिस, नको तो वेनिस न नको तो काय. तुम्ही मला जर विचारलं, माझी जी ऍडवाइस घेतली तर जेवढा ऊन पडला असेल तेवढा येऊ नका. थंडीची आलेली बरी, नाही तर उन्हाचे आवडा घाम ना का थोबाड पुसून थोबाडाला पावडर लावूनच दिवस जाईल. जर मेकअप केला असेल एखादीने तर बाबा सध्या ना अख्खा मेकअप फुटाचा. म्हणून सांगतो उन्हाची येऊ नका ना तरच घेऊ नका. माय नुसती दुधासारखी, विचार कर. तुम्हाला जर वेनिस एक्सप्लोर करायचं असेल किंवा युरोपमध्ये तर तुम्ही समरमध्ये येऊ नका. जिथला इथे समर जो चालू असते त्यावेळी येऊ नका. येतील तर इथे मला जर विचारतील तुम्हाला जर युरोप एक्सप्लोर करायचं असेल तर विंटरमध्ये या. कारण की समरमध्ये एवढी गरमी असते ना का बाबा थोबाड पुसून पुसून रुमालाशी तुमची रुमाल अख्खा ओला होईल. अक्षरशः भूक लागलेली आणि एवढी गरमी आहे ना तर तुम्ही समर वेकेशनला युरोपला नाही आलेले बरं. थंडीच्या टायमाला या. थंडीच्या टायमाला वातावरण पण बरं आणि जास्त गरमी नाही. चला काहीतरी खातोय, नंतर बोलूया. बाय. फायनली बिलिंग वगैरे झालेली आहे. आता इकडनं निघतोय, पुढे काय एक्सप्लोर करतोय. कारण की उन्हाचा प्रभाव एवढा वाढलेला आहे म्हणून आजूबाजूचा परिसर बघतोय थोडाफार काय आहे ते. आणि मग इकडनं पुन्हा ट्रेन पकडून डायरेक्ट बोलवूया. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, आता जस्ट रेल्वे स्टेशन जाऊन पोहोचलेलो आहे. आजूबाजूचा परिसर आहे रेल्वे स्टेशनचा. आणि हा एक ब्रिज केलेला आहे त्या साईडला जाण्यासाठी. आणि हा समोर जो आहे तो बस स्टॉप आहे. इकडे बस स्टॉप, हे खाली अंडरग्राउंड रेल्वे स्टेशन आहे. ब्रिज बघा. तुम्हाला आजूबाजूचा प्लेस दाखवतोय. ब्रिज वरनं व्ह्यू बघा, व्ह्यू बघा फक्त. आणि एवढे टुरिस्ट आलेले आहेत ना, कसे काय समर वेकेशनला लोक फिरतात काय माहिती ना. बापा 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 आवरी गरमी. व्ह्यू बघा. नुसत्या बोटी फिरतात इकडून तिकडून, इकडून तिकडून, इकडून तिकडून नुसत्या बोटी फिरतात. नुसतं गरमी जाम झालेलं आहे. सॉलिडच व्ह्यू आहे. आणि हा जो समोर आहे तो रेल्वे स्टेशन आहे समोरचा. आणि जो मागे मगाशी दाखवला तो बस स्टॉप होता. आता निघालो इकडनं डायरेक्ट रेल्वे स्टेशन जवळ. कारण की गरमी काय सहन व्हायला तयार नाही मला, म्हणून थेट गाठतो आता रेल्वे स्टेशन. मला परत बोलोनियाला जायला 2 तासाची जर्नी आहे. आणि बोलोनियावरनं जो जिथे मी राहतो तिथे पोचायला मला काहीतरी 35 मिनिटं लागतो. 35-25 डिपेंड ऑफ द ट्रॅफिक. म्हणून निघतो आता इकडं. तिकीट बाय करतोय. किती खर्च झाला काय झाला एक्झॅक्टली तुम्हाला दाखवतो. ही जी रांग दिसते तिकीट काढण्यासाठी आहे. जसं तर तिकीट घेतलंय या प्रकारचे तिकीट असतं. परत आपल्याला स्पंच करायला लागतील. स्पंच केला म्हणजे चालू झाला तो. बोलोनिया सिटी सेंट्रल टू वेनिस 15 युरो पर पर्सन घेतले. 15-15-30 येऊन जाऊन रिटर्नसाठी.
हा इथला खर्च आहे. आणि तुम्ही जर आतमध्ये गोंडलला राईड वगैरे घेतील ते पण तुम्ही किती कन्व्हिन्स करू शकता त्यांना त्याच्यावर आहे. जर तुम्ही ज्या जो पहिला क्यू दाखवलं तुम्हाला जिथे गव्हर्नमेंटचं हे होतं तिकडे पर पर्सन 25 युरो घेतात फेरीसाठी. तो पास पूर्ण पर डेसाठी व्हॅलिड असतो. ते पण तुम्हाला 2 दिवस पाहिजे, 7 दिवस पाहिजे, 1 डे असते, तसे ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये, तुम्ही बघू शकता. आता ट्रेन आपली जी आहे इंडिकेटरवर ट्रेन दिसेल आपल्याला, हा तिकीट. आणि आता डायरेक्ट बोलायला सेंट्रल आहे. आणि हा ब्लॉग इथेच थांबवतोय. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. नवीन जागा, नवीन प्लेस. चलो बाय.